आता ते जे काही घरात झालं हे सगळं मला राधिकाले आणि पिंट्याला सांगा लागन. नाही तर ते म्हणन का आम्ही घरातून बाहेर निघालो तर आम्हाला काही सांगितलंच नाही म्हणून येईन म्हणून सांगाले. आता थोडी मोठा भाऊ आहे ना, आता त्याच्याही विचारानं घ्या लागेल ना थोडंसं. काय म्हणते थोडी त्याचे विचार घ्या लागन. आता ह्या पोरीनं तर लयच मोठी आणली, जीवावरच बेतून गेली. काय करावं आणि काय नाही. तर पहिले मी पिंट्याला भेटतो आणि राधिकाले आणि त्याच्या कानावर ही गोष्ट टाकून देतो. मग बसून सल्ला करू काही. आता तिच्या आईले तर काही सांगायला पुरत नाही. तिच्या आईचं तर पूर्ण डोकं भ्रष्ट होऊन गेलं. भ्रष्टवाले तिले तर काही सुचून नाही राहिलं. तिले सुचलं असतं ना तर आज हे वेळ आलीच नसती कोणावरही. ना माया पिंट्यावर आली असती ना माया पोरीवर आली असती. आता तिच्याशानं होऊन राहिलं ना हे सगळं काही. ते म्हणते ना घरातलं मोठं माणूसच चांगलं राहिलं ना तर पूर्ण घर बरोबर राहते, आणि घरातलं मोठं माणूसच जर खराब राहिलं ना तर पूर्ण घरचा सत्यानाश होऊन जाते. हे गोष्ट बरोबरच बोलली पहिल्या लोकांना. पण पहिले पिंट्याला सांगून देतो. पण पिंट्या घरात आहे का नाही आहे काय माहीत, आला का नाही आला तर. पिंट्या, पिंट्या. अरे मामाजी आले वाटते. पहा बरं. हो हो हो. बाबा या ना, बसा ना. बाबा पाणी किती आणू काय तुमच्यासाठी? नाही नाही, पाणी किनी नाही पाहिजे, काही नाही पाहिजे. मला तुझ्यासोबत आणि राधिकासोबत बोलायचं होतं थोडंसं. माझ्यासोबत आणि राधिकासोबत? काहून, काय झालं बाबा? घरी काही झालं काय? पहिले राधिकाला बोलव तू. बरं बरं. राधिका इकडे ये, बाबा बोलून राहिले. हो हो, आले आले. पण बाबा काय झालं असं सांगा तर खरी तुम्ही. मामाजी. पिंट्या आणि राधिका, मला ना तुमच्यासोबत बोलायचं होतं. काल म्हणते आपल्या रश्मीनं तिच्या सासरी फोन केला होता म्हणते तिच्या इच्छा पाहुण्याले. तर ते तिच्या पाहुण्यासोबत बोलून राहिली होती. तर तिचे इच्छे पाहुणे काही बरोबर बोलले नाही म्हणते तिच्यासोबत. आणि तिले म्हटलं का म्हणते मी घटस्फोटाची नोटीस पाठवतो म्हणते घरी म्हणते. घटस्फोट? पण 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 मामाजी हे कसं काय? हो बाई राधिका, तर याच्यात त्याची काही चुकी आहे काय सांग तू. आता जर आपण दोघांचा विचार केला तर ही आपली पोरगी तिथं राहिली नाही ना, 15-20 दिवस राहिली आणि येऊन बसून गेली. आता तिले येऊन इथं माहेरात येऊनही तिले 7-8 महिने होऊन राहिले, जास्तच होऊन राहिले असं. आणि एवढ्या दिवस ते बिचारे तिच्या मागं मागं घुमून राहिले होते. त्यानं किती वेळा फोन लावले म्हणते. इथं एक वेळा न्यायला आले होते तिले, तिचा नवराही आला म्हणते 1-2 वेळा न्यायले, पण ते काही गेले नाही. आणि आता आता तिनं फोन केला तर ते असे बोलले. आता त्याचं काही चुकलं नाही आहे. आता ते केव्हापर्यंत हिच्या भरोशावर बसणार आहे? आता त्याईनं तर लग्न संसार करासाठीच केलं होतं ना. आता हे आपल्याच पोरीची चूक आहे ना. आता चूक आहे तर आपल्याला सुधारावं लागेल ना तिची चूक. आता तिनं केलं तर केलं, पण आता मला असं वाटते का तिच्या ध्यानात येऊन राहिलं सगळं काही. तिले तिच्या चुकीचा लय पश्चाताप आहे. आणि आता आता असं झालं तर म्या म्हटलं पहिले तुले आणि राधिकाला सांगून देतो अशी अशी गोष्ट आहे म्हणून. पण बाबा हे तर लयच मोठी गोष्ट झाली. घटस्फोट. आता त्याला काही बोलायचंही होतं तर त्यानं पहिले फोन घेऊन तर लावा लागत होता एखादा. आपल्या कानावर गोष्ट टाका लागत होती. हे असं कसं त्यानं विचार करून घेतला घटस्फोटाचा? हे पाय पिंट्या, आता जे काही झालं त्याच्यावर आपली लगाम तर नव्हतीच. आता जे काही केलं आता ते माझ्या पोरीनंच केलं ना. आता त्याला काय करणार आहे, आपण तर सगळं पाहून दिलं होतं. पण जे जाऊ दे, जे काही झालं ते आता त्याला सुधरवाचा निर्णय तर आपल्यालाच घ्यायला लागून. कारण की आता तिची जिंदगी आहे ना, तिची काही जिंदगी बरबाद थोडी ना होऊ देणार आहे. आता माझा विचार होता एखाद्या मित्राला घेतो म्हटलं आणि तिथं जातो म्हटलं, तिच्या सासूशी तिच्या सासऱ्याशी बोलतो म्हटलं काय हा विचार तिचा तो, आणि जरासं समजावं लागन. पण बाबा मला असं वाटते का तुम्ही राहू द्या, तुम्ही काही जाऊ नका. कारण की पाहुण्याची आई आणि ते पाहुणे आले होते रश्मीला घ्यायसाठी. तेव्हा हे आपल्या इच्छी रश्मी काही त्याच्यासोबत चांगली नाही बोलली. त्याला इथून जाले भाग पाडून दिलं. त्यानं बिचारीनं चहाही नाही घेतला आणि पाणी नाही घेतलं. एवढी उद्धटासारखी बोलली होती रश्मी त्याच्यासोबत. आणि तुम्ही जा आणि त्यानं अजून काही तुमच्यासोबत तसंच केलं तर मग चांगलं नाही वाटणार ना. आणि मग ते इज्जतची बेइज्जती होऊन जाईल. आणि आता त्याचं ह्या डोके गरम आता ह्या रश्मीच्या यानं. तर माझा विचार असा होता का. सांग ना काय आहे तुझ्या मनात सांग. आता म्हणून तर मी इथं आलो. तुझा विचार घ्यायचा होता ना मला, तुझ्या घ्यायचा होता राधिकाचा घ्यायचा होता का. एकाच्या मनानं थोडी ना चालते. आता सगळीचा विचार घेऊनच काम करावं लागेल ना. आणि तुझ्या आईचा तर काही विचार घेता नाही येत, तिची तर बुद्धी भ्रष्ट होऊन गेली आता सगळीची सगळी. तर म्हणूनच मी इकडे आलो. आणि सांग ना तुझ्या मनात काय आहे तर. बाबा माझा विचार असा होता का मी आणि राधिका गेलो असतो रश्मीच्या सासरी. आणि आम्हाला जर काही म्हटलंही ते ना तर आम्हाला थोडी नाही एवढं हे होणार आहे. पण तुम्ही आमच्या घरचे मोठेच होते आणि त्याने काही बोलले गिल्ले तर चांगलं नाही वाटणार ना. आणि आम्ही जातो आणि तिथं काय आहे तर बोलतो आणि येतो. आम्ही असं नाही सांगन का आम्ही हे गोष्ट सांगायसाठी आलो म्हणून. आम्ही असंच घुमत फिरत जाईन म्हणन का आम्ही लग्न गिग्नात आलो होतो बाई तर इकडच्या इकडे येऊन गेलो. आणि आम्ही ह्या घटस्फोटाची गोष्ट काढणही नाही. तेच काय म्हणते तिकडून तर पहिले ऐकून घेईन आणि त्याच्यानंतरच काय आहे तर त्याला म्हणन. आणि जास्तच गोष्ट वाढली तर मग तुम्ही आहेच.
पण बाबा, रश्मीताईचा काय विचार आहे तर? रश्मीताई जातो म्हणते का सासरी? त्याचं तर मन नव्हतं ना सासरी झाले. बाई ते तिच्या सासरी होऊन याच्यासाठी आली का तिथं तिला कामं करायला लागून राहिले होते आणि इथं तू होती. आणि जेव्हापासून तू ह्या घरातून गेली तेव्हापासून मी तिच्या मागं लय कठोऱ्यानं वागलो, लयच कठोऱ्यानं वागलो. आणि त्याच्या यानं तिला हे समजलं का काम तर हे करावंच लागते. ते तर पैशाचा तिला लागलाय. आता तिला तिच्या चुकीचा लय पश्चाताप होऊन राहिला. आणि आता म्हणते ते का म्हणते जातो म्हणते मी म्हणते. आणि मी तिला विचारलं का अजून अशी करशील काय म्हणून, तर म्हणते आता नाही करणार म्हणते. आता आता तिला संसाराचा लोभ येऊन राहिला. आणि इतक्या दिवसाचं आपण सांगून राहिलो होतो तर तिच्या डोक्यावरून पाणी चाललं होतं. आणि आता तिला चाव येऊन राहिला जेव्हा गोष्ट एवढी बिघडून झाले. पण काही असो, वेळ वेळ गेली नाही. आता जे काही होईल ते पाहू आपण. सांग मग काय करतो तर. बाबा माझा विचार ह्याच आहे का आम्ही दोघंच जातो आणि बोलतो तिच्या नवऱ्याशी बोलतो. आता तिच्या नवऱ्यानेही घरी सांगितलं नाही सांगितलं जो ह्या विचार केला तर घटस्फोटाचा का तिच्या सासूच्या मनानं होऊन राहिलं सगळं काही. आता ते माहीत पडलं पाहिजे ना आपल्याला. जर तिच्या नवऱ्याचंच असं नसं काही मन तर मग आपण इकडच्या इकडे पाहू काय होते तर. आणि जर तिच्या सासूचं असन तर मग बसून बोलायला लागन ना. आता चुकी आपली आहे तर आपल्याला थोडंसं तर नमास लागन. बरं पण पहिले वेळ केल्याच्या अगोदर हे सगळं काही झालं पाहिजे. तू असं कर, तुझ्या ऑफिसवरून 2-4 दिवसाची सुट्टी घेऊन ये आणि लवकरात लवकर निघ तू रश्मीच्या सासरी. आणि काय आहे तर सांग मग मला. बरं बाबा, मग मी असं करतो उद्याच निघतो ना. सुट्टीचा अर्ज टाकून देतो आणि उद्याच निघून जातो राधिकाला घेऊन. कारण की हे काम करणे लय गरजेचं आहे ना. बरं मी काय म्हणतो येतो मग मी घरून. तुझ्या आईचा आणि तुझ्या बहिणीचा काही तालजोड बरोबर नाही आहे. तुझी बहीणही लढू तिनं तब्येत खराब करून घेतली आणि तू याही विचारातच बसली आहे. मी घरी जातो, घरचं पाहतो आणि तू पाय इकडचं पाय आणि जाई रश्मीच्या सासरी लवकर. पहिले अर्ज गिर्ज देऊन ते तुझ्या ऑफिसमध्ये काय आहे तर आणि निघ मग लवकर. आता ह्या वयात एवढी दगदग, इकडचंही पहा आणि तिकडचंही पहा. आपल्याला तर असं वाटते का मरेपर्यंत सुख आहेच नाही. राधिका असा तर विचारच नव्हता केला का रश्मीचे इच्छे पाहुणे असा काही निर्णय घेईन म्हणून. आता असं वाटे का मै बहीण आज ना उद्या चाललीच जाईन. मला तर आता विश्वास नाही होऊन राहिला का रुपेश भाऊजीनं असं काही केलं म्हणून. पण आता म्हणून राहिले बाबा तर विश्वास तर ठेवाच लागेल ना. एवढा मोठा निर्णय तर हिनं कसा काय घेऊन घेतला. आता ह्या वयात माझ्या बापाले किती करायला लागून राहिलं. आता मी इकडे येऊन गेलो वेगळं राहिले आणि आता माझ्या बहिणीचंही असं झालं. माझ्या बापाच्या डोक्यावर किती ताण येऊन राहिला असन. आता कसंच करावं काही समजून नाही राहिलं समजाले. हो पियूजी, तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. चांगला विचार करा तर सगळं काही चांगलं होते. आणि तुम्ही म्हणून राहिले ना का आपण दोघं जाऊ म्हणून रश्मीताईच्या सासरी, तर जाऊ ना आपण, बोलू ना त्याच्याशी. आणि तसं माझ्या पियूची त्या रुपेश भाऊजीसोबत चांगलं बोलणं आहे. म्हणजे 2-3 वेळा भेटले होते ते रश्मीताईच्या लग्नाच्या नंतर. मी भाजीपाल्याला गेली होती ना तेव्हाही भेटले होते. ते काही एवढे वाईट नाही आहे. पण कसं आता ताईचा एवढ्या दिवसाचा राग आहे ना. आता तो कुठे ना कुठे तर निघणारच आहे. आता ताईनं खरंच असा विचार केला का रश्मीताईला असंच म्हणून त्याला पाहा लागत ना जाऊन तिथं. आणि जेव्हापर्यंत आपण तिथं जाणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला कसं माहीत होणार आहे. आणि आता थोडी चुकी त्याची आहे तर थोडी चुकी त्याची आहे. आता या कावर टाकणं थोडी ना जमते. आता जाऊ आपण, पाहू काय होते काय नाही तिथं तर. तुम्ही काही एवढा विचार नका करू आणि सगळं काही बरोबर होऊन जाईल. एवढी मोठी गोष्ट मला माहीत झाली पण माझी गोष्ट ऐकायला कोणीच नाही. एक बाई नाही गावात. कुठं गेल्या आणि कुठं नाही. कोणी कामाला गेलं, कोणी झोपलं होतं, कोणी दरवाजा उघडा ठेवून कुठं चाललं गेलं कुठं नाही. आणि ते रंजना काकूचं एवढं मोठं दरवाजा उघडा होता आणि ते बिचारी कुठं चालली गेली. आता ते आहे की आपल्या 2-3 गोष्टी तर तेही नाही. आता कोणाला सांगू पप्पा मी एवढी मोठी गोष्ट सांगाले. आणि आता तर पटापट जाडजूड गिडजूड करतो आणि जातो म्हटलं. एखाद्याला पाहतो आणि पोटातलं काढा लागत ना, नाही तर मग मला झोप नाही येणार झोप्यासाठी. अरे आले काय तुम्ही कामावरून एवढ्या लवकरच? ऐकवून याले नाही पाहिजे होतं काय सांग तू. पण ते जाऊ दे. आज तर म्हटलं सूर्य कुकडून निघाला पप्पा, दक्षिणेकडून निघाला काय. तू घरातच भेटली मले, नाही तर रोज तर भेटतच नाही. घरी येऊन जा लागते, सगळं हातपाय गितपाय धुवून तयार होऊन जातो. तरी चहाले कायलेच नाही राहत तू घरात. घंटाकभर होऊन जाते तेव्हा येतं कुठं घरात. आणि आज तर कुकडून दिवस निघाला काय माहीत. आज तर आल्याबरोबरच तुझे दर्शन झाले मले. काही बोलता तुम्ही, मी घरातच तर राहतो. ते काय झालं ना, आज मी गेली होती बाहेर. पण मला कोणी भेटलंच नाही बोलासाठी. मग काय करणार आहे, मॅटसारखी हिंडू का साऱ्या गावात. म्हणून मी येऊन गेली घरी. म्हटलं आता घरचंच करून घेतो म्हटलं सगळं काही. केव्हापर्यंत राहीन मग बाहेर कोणी ना कोणी. साऱ्या बाया तर कुठे गेल्या काय माहीत. आज काही नाही दिसली मला. असं म्हणजे तुला बाया नाही दिसल्या म्हणून तू घरात राहिली. आणि बाया भेटल्या असत्या तर बसली असती मग गोष्टी करत तिथं. जाऊ दे भेटली घरात तर माझ्यासाठी चांगलं आहे म्हणा.
जाय बरं, चहा घ्या करून आण बरं. मी तेव्हापर्यंत पाय की धुवून घेतो, हातपाय धुतो, सगळे खराब झाले कामानं. आणि येतो मग. तू चहा करून ठेव तेव्हापर्यंत. हो करतो ना, चहा करतो. तुम्ही या हातपाय गितपाय धुवून. आणि मग आता कोणी तर भेटलं नाही, आता मग तुमच्यासोबतच बोलत बसतो. काय करू? पण सुशीला, दूध गीत आणलं काय? दूध गीत आणून ठेवलं काय? मग वेळेवर जातं आणि 4 घंटे तर काही येतच नाही तू दूध आणण्यासाठी. अरे आज काही बाई नाही भेटली मला बोलासाठी, तर म्या सगळं काम करून घेतलं. दूध आणून घेतलं, सगळं झटक झुटक ठेव ठाव सगळं केलं. म्हटलं तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, तुम्ही फक्त हातपाय धुवून या आणि बसा इथं. मी गरम गरम चहा आणतो, तुमच्यासाठी आणतो आणि माझ्यासाठी आणतो. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. जा लवकर जा बरं, मी पटकीने आणतो. माय बहीण, आज तर मूडलाच खुश दिसून राहिलं. आता काय मी मग डोकं खाते काय? तर आज येले बोलायले कोणीच नाही भेटलं म्हणते गावात. आता आता माझ्या टाईम बरबाद करते हे. आता माझं डोकं खात बसते. आता कोणी नाही भेटलं तर मी तर आहेच मग घरचा बोली. जाऊ द्या बाप्पा, पहिले हातपाय गीतपाय धुतो, मग पाहतो काय काय सांगते आणि काय काय नाही. तर हे चाय बनाना है मुझे सजना के लिए. अम्माई, आलेच नाही काय अजून हातपाय गितपाय धुवून? चहा आणून घेतला तरी झालंच नाही काय? व घ्या ना चहा, घ्या ना, गरम गरम आणला ना तुमच्यासाठी. मग माय कप घेऊन ये तुम्ही. आणि अजून ताटली घेतली भरण, त्याच्यावर आणले असते 2 कप. तर घ्या लवकर तुमचा चहा, मग माया घेऊन येतो. आज तर काम लस लवकर लवकर होऊन राहिलं. काय विचारायचा काय माहीत? काहून मग सुशीला, आज तर सगळं काही लवकर लवकर करून देऊन राहिली तू. एवढा लवकर चहा शिजून आणला का नाही आणला का तसाच आणला? चांगलं शिजू द्यायला पाहिजे होतं ना त्याले. आताच तर गेलो मी आणि आत्ताच्या आत्ता चहा आहे. अहो तुमची बायको चहा बनवण्यात एक्सपर्ट आहे म्हटलं, आणि तुम्हालाही बनवण्यात एक्सपर्ट आहे मी. दे पप्पा दे, गरम गरम आणला म्हणते चहा, दे लवकर दे. घ्या ना, तर आम्ही माझ्यासाठी घेऊन येतो मग चहा. ह्या घेऊन घ्या तुम्ही. पहा बरं, एका ताटलीत आणा लागत होती दोन्ही चहा, नाही तर कमीत कमी ट्रेमध्ये आणा लागत होतं. आता ते डबल जाईन, पण एका याच्यात आनंद नाही, कारण की तिला धुवा लागन ना, मग तिचं काम वाढून जाईल आणि मग तिले वेळ नाही भेटणार ना गोष्टी करायला. लय हुशार आहे मी बायको, लयच हुशार आहे. पण कशी असो आहे तर म्हैच, जशी आहे तशी. आणला काय सुशीला चहा? घे आता. आता आपण आज दोघं सोबत बसूनच चहा पिऊ, नाही तर मी पिऊन घेतो, नाही तर तुम्हाला एकट्यालाच करून देतो. तू काही तुझ्यासाठी बनवत नाही. घे आता, आज सोबतच पिऊ आपण चहा. बस ना तिथंच, बस गातीवर, का इथं येतो खुर्चीवर? नाही व, इथंच बसतो मी मस्त आरामात, गादीवरच बसतो. त्या खुर्चीवर बसन तर मग अजून फुसफुसल्यासारखं वाटते. असं वाटत नाही बोलली म्हणून. मी इथंच बसतो आणि इथूनच बोलतो. म्हणजे दिसतंय मग तुम्ही. आमना सामना बोललो म्हणजे चांगलं वाटते ते. बसली, बोल आता, बोल. मी चहा पितो आणि तुझ्या गोष्टी ऐकतो, बोल. आता तुला कोणी भेटलं नाही दिवसभरापासचं बोलायले, तर आता तुझ्या मनात काय आहे आणि तुझ्या पोटात काय आहे तर सगळं सांग मला आता तू. असा नवरा पाहिजे बा, सगळ्या गोष्टी ऐकून घ्यासाठी. नाही तर बायकोच्या मनात किती गोष्टी राहते, पण नवरे बुवा काही ऐकतच नाही. आता पहा बरं, माझा नवरा किती मस्त आहे. सगळं ऐकते म्हटलं. जे काही बडबड कर म्हणते तू, मी सगळं ऐकून घेतो म्हणते. असा बा नवरा भेट नाही म्हटलं, नशिबाची गोष्ट आहे. नशिबाची गोष्ट राहिले, नाही तर माझ्यासारख्या किती बाया राहते, त्याच्या मनात काही किती गोष्टी राहते, पण त्या सांगूच नाही शकत कोणाला. आता त्याचे नवरे काही एवढे राहत नाही ना. आता पहा बरं, माझा नवरा किती मस्त आहे. माझ्या नवऱ्याला दीडकीट नका लावता बाप्पा, दीडकीट लावाले. सुरुवात तर कर, का रात्र होऊ देतं महिमाय. अहो मी दुपारी अशीच बसली. आता माझे कामं किंमत झाले तर म्हटलं जातो म्हटलं तिकडे आपल्या मोहल्ल्याच्या इकडे. आणि जातो म्हटलं, तिथं बाया घ्या बसल्या राहते, गोष्टी कराल म्हटलं. पण मला नाही काय एकही बायको नाही दिसली. मी त्या रंजना काकूच्या इकडे गेली होती, पण त्याही नव्हत्या घरी. आता म्हटलं कुठं जाऊ कुठं नाही, तर मग नाही का मी म्हणता काकूच्या इथं गेली. आता त्याची सून इथं आहे नाही ना, त्याची सून वेगळी निघाली ना. तुम्हाला माहित नाही आहे काय? पिंट्याची बायको? पिंट्या आणि ते वेगळे निघाले काय? नाही, मला माहीत नाही. मला सांगितलं काय कुठे होत्या? तुला तर बाहेरच पुरसत नाही राहत. तू मला सांगतं तरी काय? आता सांगून राहिली तू. कुठे राहून राहिले तर ते? अहो ते आहे नाही काय बापूराव मामाची, त्याची खोली आहे तिथं. खोली काय चांगलंच घरच आहे ते, मोठंचं मोठं. अंदरही आहे, मस्त बैठक आहे, त्याला रूम आहे. एक वेळा गेली होती मी, कुठं पडलं होतं तर त्या तिकडे शशिकलाच्या इकडे जात असतो ना मी, तर गेली होती एक वेळा. असं सुकडं होतं, बळे दिसले होते. तर मस्त घर आहे अंदरून, तर तिथं घेतली ना त्यानं. तिथं राहून राहिले भाड्यानं. हाव काय, तिथं राहून राहिले काय ते? इजा आहे का रे घरात? मामा कोण आलं बाप्पा? जराशी बसले नाही येऊन, जराशी बोलायला नाही बसली तर येऊन जाते त्याला बलवाले यासाठी. पहा बरेचे कोण आहे तर, कोण हाका मारून राहिलं तर? मला नाही आहे काय, माझ्यासोबत कामावर येते ना तो दीनानाथ, त्याचाच आवाज येऊन राहिला. तोच वाटते. दीनानाथ होय का रे? ये ना अंतर, ये ना. अरे इजा भाऊ, तिथं मालक उभा आहे ना, किती वेळची वाट पाहून राहिलो. तुम्हाला सांगितलं होतं ना का लवकर थैला ठेवून या म्हणून. मग चालला जाईन तो, हप्त्याचे पैसे राहून जाईन त्याच्या इकडेच. घ्या ना लवकर, चला ना.
तुमच्या आमचंही अटकलं आहे सगळंच सगळं. तुम्हाला पैसे देईन आम्हाला पैसे देईन सोबतच चुकारा करतो म्हणते सगळीचा म्हणते. आता हप्त्याचा दिवस आहे, आता आपल्याला पैसे पाहिजे ना. घ्या बरं लवकर चला बरं, किती वेळची वाट पाहून राहिलो. वाट पाहता पाहता सगळं झालं, आता इकडे यायला लागलं तुम्हाला बोलवासाठी. अरे दीनानाथ भाऊ, पहिले चहा गीत घेऊन घे थोडासा. अरे नाही ना बाबा, कुठे चहा पिता, उशीर होऊन राहिला ना. घ्या तुम्ही, घ्या बरं लवकर, सट चहा घ्या आणि चला लवकर. मी पोहोचतो तिथं, या माया मागं. सुशीला, मी काय म्हणतो, तू ही गोष्ट ना मी नंतर ऐकन, अर्धी राहिली तर. पण मला नाही काय सध्या पैसे आणून दे, नाही तर पैसे नाही आणून तर आपल्या घराचं कसं चालन, मग घराचं तालजोड बिघडून जाईल. पहिले आणू दे मला, नाही तर तुम्हाला चालला गेला ना तर मग पैसे काही भेटणार नाही. तसंच तमशेट आहे तो मालक, लस लवकर त्याला हे येऊन जाते, पावर येऊन जाते. मी जातो पटकन आणि पैसे घेऊन येतो. मग तुम्हाला ऐकव. बरं ठीक आहे मग. मी आणतो. पहा बरं, किती आनंदानं बसली होती मी नवऱ्यासोबत गोष्टी करायसाठी. त्या लोकांनाही चांगलं नाही वाटत का मी 2 गोष्टी माझ्या नवऱ्यासोबत बोलतो म्हणून, आणि मग माझ्या नवरा म्हणते का तू बोलत नाही म्हणून माझ्यासोबत. असं होते. पहा आता याच्यात कोणाची चुकी आहे? माझ्या नवऱ्याची आहे ना. आता मला बोलायचं मन होतं तर चालले गेले पैसे आणण्यासाठी, पण पैशाची गरज आहे म्हणा. आता पैसे नाही राहीन तर आपण कसं खर्च करून बाप्पा, खर्च करायला. आता आपलं तर त्याच्यावरच आहे ना, त्याच्यावरच भागते आपलं. हप्त्याचे पैसे आले तर हप्ता भरपूर व्हा, अशी गोष्ट राहते. पहा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा मला कमेंट करून. आणि तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटून राहिली तर नक्की कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ रोज पहा. भेटू मग आता उद्या. काय होते तर पाहा लागेल ना मग आता. आणि हे स्टोरी जे उरली ते सांगा लागेल कोणालाही धरून, नाही तर मग मी पोट दुखते, तुम्हाला माहीत आहे. भेटू मग. आजच्या व्हिडिओला आम्हाला इथंच रजा द्या. धन्यवाद.